नमस्कार यूट्यूब फॅमिली. रेडी घर घेताना काळजी घ्या. रेडी टू मूव्ह फ्लॅट ताब्यात घेण्याआधी 5 गोष्टी तपासा. खबरदारी घेतली नाही तर कोणते दुष्परिणाम होतील ते आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. रिअल इस्टेट मार्केटमध्ये खरेदी करणारे आणि गुंतवणूक करणाऱ्यांचा असा एक वर्ग आहे जो बांधकाम सुरू असलेल्या प्रॉपर्टींपेक्षा रेडी टू मूव्ह म्हणजे बांधकाम पूर्ण झालेल्या घर किंवा फ्लॅटला प्राधान्य देतात. यामागे 2 प्रमुख कारणे आहेत. पहिली म्हणजे की खरेदीदार पहिल्या दिवसापासून अशा प्रॉपर्टीचा वापर करू शकतो किंवा भाड्याने देऊ शकतो जेणेकरून दर महिन्याला घर बसल्या कमाई होऊ शकेल. याशिवाय रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी घेणाऱ्यांना ताबा मिळायची चिंता आणि बांधकाम विलंबाशी संबंधित कोणत्याही अडचणींना तोंड देण्याची गरज नाही. रेडी टू मूव्ह मालमत्ता खरेदी करायचे वेगळेच फायदे असतात, पण तरीही तुम्ही अशा मालमत्तेचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. रेडी टू मूव्ह इन मालमत्ता खरेदी करण्याआधी 5 गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, ज्याकडे लक्ष दिल्यास तुम्हाला चांगली डील तर मिळतेच, पण पैसे गमावण्याचा किंवा धोक्यात घालण्याचा धोका टाळता येईल. पहिली गोष्ट म्हणजे टायटल सर्च. सर्वात महत्त्वाची गोष्ट टायटल सर्च म्हणजे मालमत्तेच्या मालकाचा शोध घेणं. कोणतीही प्रॉपर्टी आपल्या मालकीची माहिती उघड करत नाही, फक्त कागदपत्रांवरून मिळते. तुम्ही अशा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मालकीची ओळख पटवण्यासाठी प्रथम महसूल कार्यालयाला भेट द्या, जिथे तुम्ही जागेच्या खऱ्या मालकाची पडताळणी करू शकता. महसूल कार्यालयाव्यतिरिक्त प्रॉपर्टी टॅक्स कागदपत्रांद्वारे मालकीची पडताळणी करता येते. शिवाय मालकाने मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवली असेल तर बँकेचा वापर मालकाची ओळख पटवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे मालमत्तेचे योग्य वय आणि गुणवत्ता. मालमत्तेच्या अचूक मालकी हक्काची खातरजमा केल्यावर तुम्ही खरेदी करत असलेली मालमत्ता किती काळापूर्वी बांधली गेली आणि बांधकाम गुणवत्ता देखील जाणून घेतली पाहिजे. चांगलं बांधकाम असेल तर अशा उच्च दर्जाच्या मालमत्ता सामान्यतः 70 ते 80 वर्ष टिकू शकते. याशिवाय मालमत्ता जितकी जुनी असेल तितकीच किंमत नव्याने बांधलेल्या मालमत्तांशी तुलना करता येईल. तसेच बांधकामाच्या गुणवत्तेबद्दल माहिती परिसरातील रहिवासी किंवा मालमत्ता विक्रेत्यांकडून मिळू शकते. अशा अनेक व्यावसायिक कंपन्या उपलब्ध आहेत ज्या काही तपासणी करू शकतात आणि तुम्हाला इमारतीच्या गुणवत्तेचा व भविष्यातील संभाव्यतेचा अचूक अंदाज देऊ शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे कमाई आणि राहणीमान. तुम्ही एखाद्या उत्पन्न गटाकडून मालमत्ता खरेदी करत आहात आणि तुमच्या संभाव्य मालमत्तेजवळ राहणाऱ्या उत्पन्न गटाबद्दल माहिती गोळा करा. उत्पन्नाच्या आधारावर 1 बेडरूमच्या मालमत्ता सार्वजनिक किंवा स्टुडिओ, 2 बेडरूमच्या मालमत्ता कमी उत्पन्न गट, 3 बेडरूमच्या मालमत्ता मध्यम उत्पन्न गट आणि 4 बेडरूमच्या मालमत्ता उच्च उत्पन्न गट म्हणून वर्गीकृत केल्या जाऊ शकतात. तुम्हाला 3 किंवा 4 बेडरूमची मालमत्ता हवी असेल आणि त्या भागात 1 आणि 2 बेडरूमच्या मालमत्तांचे वर्चस्व असेल तर भविष्यात तुम्हाला तिथे राहणं आवडणार नाही. म्हणून रेडी टू मूव्ह इन मालमत्ता खरेदी करताना तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या राहणीमानाचे मूल्यांकन करा. त्यानंतर खरेदी आणि सुविधा एक्सप्लोर करा. तुम्ही जिथे प्रॉपर्टी, घर किंवा फ्लॅट घेणार आहात तिथे तुम्हाला दूध, ब्रेड, भाज्या किंवा किराणा सामान यासारख्या वस्तू तुम्हाला सहज उपलब्ध होतील का याचंही मूल्यांकन करणे आवश्यक आहे. सामान्यतः अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक प्रकल्पांमध्ये सोयीस्कर खरेदी पर्याय देतात, जेणेकरून दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करायला अडचण येणार नाही. या सुविधेशिवाय अशा गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अनेक किलोमीटर प्रवास करावा लागू शकतो. त्यानंतर वेलफेअर संघटनेची काळजी घ्या. तुम्हाला आवडलेल्या जागेत रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन स्थापन झाली आहे का याची चौकशी करा. असल्यास सदस्यांना भेटून त्या परिसरातील ताकद आणि कमजोर दुवा असलेल्या गोष्टींवर चर्चा करा. रहिवाशांकडून तुम्हाला कळेल की वेलफेअर असोसिएशन कॉमन स्पेसेस राखण्यास, हिरवळ राखण्यास आणि वीज व पाणी पुरवठ्यासाठी किती वचनबद्ध आहे. अशा प्रकारे वरील घटकांची माहिती घेऊनच रेडी टू मूव्ह करा, जेणेकरून तुमचं जीवन निश्चितच सोपे होईल आणि तुम्हाला इतर सुविधांचा पूर्ण फायदा मिळू शकेल.